सुस्वागतम मित्रमंडळींनो. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी मंजू असते ती मंजू आता खूपच आजारी पडते आणि इकडे आता जी अपूर्वा पाटील मॅडम असते तिला खूप राग येतो. कारण मंजूची माफी मागायला सांगितल्यामुळे ती खूपच रागावलेली असते. ती म्हणते की आता काय करू ना मी, मला खरंच कळत नाही आहे, मला आता काहीतरी करावं लागणार आहे असं म्हणत असते. म्हणते की सोडणार नाही आहे मी या मंजिरीला आणि सत्याला असं म्हणत असते आणि म्हणत असते की आता काय करू मी पण असं म्हणते. आणि ती तिच्या पाप्पाकडे म्हणजे तात्यासाहेबांकडे येऊन येते. म्हणते डॅडी साहेब मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आणि ती सगळं सांगते. म्हणते की मला सोडायचं नाही रे सत्याला त्यांना. तर ते म्हणतात की हे बघ, तुला जर त्यांना संपवायचं असेल ना सत्याला, तर तुला आधी त्याच्या सोबतीला म्हणजे त्याच्या मंजिरीला त्याच्या बायकोला संपवावं लागेल. आधी आपण मंजिरीला किडनॅप करूयात असं म्हणतात. आणि आता तात्यासाहेब गुंडांना फोन करून मंजिरीला किडनॅप करायला सांगतात. तर इकडे आता ज्या मम्मी साहेब आहेत त्यांच्या डोक्यात एकच प्लॅन चालू असतो की कसं मंत्रीपद मिळवायचं. त्यांना फक्त मंत्रिपदाशी घेणं असतं. त्या म्हणतात की मला मंत्रिपद हवंय असं म्हणत असतात. आणि आता त्या म्हणतात की कसं भेटेल मला मंत्रिपद याचा विचार करत असतात. तर इकडे आता जो सत्य आहे आता तो मंजूला खूप काळजी घेतो. मंजूला खाण्यासाठी बनवतो, मंजूला खायला घेऊन येतो, त्याच्या हाताने मंजूला खायला भरवतो. आणि आता मंजू जेवण वगैरे करते आणि आता ती झोपायला खाली झोपते. तर आता ती सत्यावर रागवते. सत्या म्हणतो की अहो वाघमारे काय झालंय तुम्हाला. तर ती म्हणते की सत्या खरंच तू एवढं नव्हतं रागायला करायला पाहिजे त्यांच्यावरती. अरे तुला माहिती का सत्या, असं काय सत्या हे सगळं काय काय सांगावं आता. अरे सत्या त्या पूर्वा मॅडमला कसं वाटलं असेल. तर ते म्हणतात की नाही, पूर्वा पाटील मॅडमला असं काही वाटलेलं नाही आहे. हे बघा, पूर्वा पाटील मॅडमची चूक होती ना, त्यामुळेच मला हे सगळं करावं लागलं होतं असं म्हणतात. असं कुणी वागतं का हो. एवढं पण नाही वागत कुणी. एवढा कुणी कोणाला त्रास देतं का. समोरच्याचं मन पण हे बघितलं पाहिजे ना. एवढा त्रास दिला तुम्हाला त्या पूर्व मॅडमनी त्यामुळे. तर ते म्हणते की हो सत्या जाऊ दे, काय करणार आहे आपण पण. सत्या खरंच तू माझी खूप काळजी घेतो हा. तुझ्या एवढी काळजी माझी कुणीच नाही घेऊ शकत असं म्हणत असते. सत्या म्हणतो की हो मग वाघमारे, माझ्याशिवाय तुमचं कोण आहे हो. तुम्हाला माझ्याशिवाय कुणीच नाही आणि मला तुमच्याशिवाय नाही असं ते बोलत असतात. आणि आता त्यांना खूप आनंद होतो. सत्या आणि मंजुला दोघे एकत्र असतात. पण मंजूचा ताप हा वाढत चाललेला असतो. आणि आता तिचा ताप वाढत चालल्यामुळे सत्या आता डॉक्टरांना घरी बोलावून घेतो. डॉक्टर घरी येतात आणि मंजू सत्या म्हणतो की अहो डॉक्टर, तुम्ही दिले होते ना गोळ्या औषधं, त्या गोळ्या औषधांनी काहीच फरक नाही पडत आहे अहो. आम्ही सगळे गोळ्या औषधं देऊन बघितले त्यांना, पण काहीच फरक जाणवत नाही आहे. काय करायचं आता. तर ते म्हणतात की काय अजून काही फरक नाही आहे का. तर ते म्हणतात की नाही ना, काहीच फरक जाणवत नाही आहे. तर त्या म्हणतात की मग आता काय करणार आहे आपण. तर त्या म्हणतात की हे बघा, त्यांना कुणीतरी लई ट्रेस दिला आहे कामाचा किंवा कशाचा तरी ट्रेस आहे, त्यांना आरामाची गरज आहे, त्यांना आराम करू द्या असं म्हणतात. ते म्हणतात ठीक आहे. आणि आता लगेच त्या जातात आणि सत्य आता मंजूला तिथे म्हणतो की वाघमारे तुम्ही आराम करा. मंजू तिथे झोपते. पण आता मंजूला खूपच ताप वाढतो आणि मंजूला थंडी वाजायला लागते. सत्या म्हणतो की अहो वाघमारे काय होतंय तुम्हाला. मंजू म्हणते खूप थंडी वाजते सत्या, मला खूप त्रास होतोय असं म्हणत असते. तर इकडे आता ज्या मम्मी साहेबां त्या आहेत, मम्मी साहेबां ते आता सपना म्हणते मम्मी साहेब तुम्हाला मंत्रिपद हवं असेल ना, तर तुम्ही एक काम करा, तुम्ही आता ना वाघमारे मॅडमच्या पुढं पुढं करा त्या एक जाऊबाईच्या, म्हणजे कसं तुम्हाला मंत्रिपद भेटून जाईल. सत्यदादाला समजलं ना की तुम्ही हे आहे सगळं खाताय, तर सत्यदादा तुम्हाला खरंच सोडून देईल. सत्यदादा खरंच तुम्हाला मंत्रिपद भेटून देईल असं म्हणते. तर ते म्हणतात की खरंच ना, हे करायलाच पाहिजे मी असं म्हणते. आणि आता मंजूला भेटायला येते. म्हणते की काय गं मंजू, बरी नाही आहे का तब्येत, तुला तर खूपच ताप आलाय गं, काळजी घेत जा ना स्वतःची असं म्हणत असते. आणि म्हणते काय आणू का तुला बनवून खायला. मंजू म्हणते नाही नाही. आणि आता मम्मी साहेब म्हणतात चल सपने ती बरी आहे. बाहेर येतात आणि सगळे झोपलेले असतात आतमध्ये. मम्मी साहेब आणि जी सपना आहे ते बाहेर येऊन दोघीजणी गप्पा मारत असतात अंगणामध्ये. आणि आता इकडे जे तात्यासाहेब आहेत ते आता गुंडांना फोन करून सांगतात की पकडा त्या पकडा त्या बोलीला, पोहोचले की नाही तुम्ही. तर ते माणसं त्यांना फोन करतात. ते मम्मी साहेबांच्या समोर येऊन उभा असतात बाहेर. आणि आता ते म्हणतात की हे बघा तात्यासाहेब, आम्ही ते पोहोचलो आहे, पण इथे काय करणार आम्ही, इथे दोघीजणी आहे एक जण नाही आहे. तर ते म्हणतात दोघी आहे का, दोघींना पण घेऊन ये मग चल इकडे असं म्हणतात. आणि आता ते म्हणतात की तो म्हणतो की ठीक आहे येतो घेऊन मी, तुम्ही काळजी करू नका असं म्हणतो. आणि आता मम्मी साहेब म्हणतात असं सपने मला खूप आनंद होतोय, मला जर ते पद भेटलं ना खरंच तुला नाही सांगू शकत काय करेन मी, तुला नाही माहिती काय होईल ते. खरंच खूपच म्हणजे खूपच मला हे होत आहे,
असं म्हणते आणि त्यांना खूप आनंद झालेला असतो. तर इकडे मंजूची सत्या खूपच काळजी घेत असतो आणि तात्यासाहेबांनी इकडे त्या मंजूला किडनॅप करायला माणसं पाठवली असतात, तर ते आता मम्मी साहेबांनाच किडनॅप करतात. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.